याच्यासाठी केला होता 88 की शेवट गोड बाबा पहिल्याच बॉल वरती शॉलेट आलाय ब्युटी आलाय लॉंग ऑन स्टॉक बॉल झाली ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 गुड आणि 200 रुपयाचे इथे कॅश प्राइज उन काय डेम के पैसा अपने डेमेट चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न पेटीएम न ओटीएम ओनली कॅश पहिल्याच बॉल वरती भव्य या भव्य स्पर्धेमध्ये स्वागत केलंय बॅटर गौरव सकपालच्या बॅट मधनं आलाय षटकार अजय भातोसे और द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती जबरदस्त इथे फायनलचा ग्रँड फिनाल आहे कोण घेऊन जाईल ही हा मोठा करंट डाक जबरदस्त इथे मॅच यस आणखीन एक जबरदस्त बॉल टर्न पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर येतो आलाय तो डॉट बॉल सर्व प्रेक्षकांचा चे प्रेक्षक खरं तर आपल्या स्मार्टफोन वरती ही स्पर्धा पाहतायत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय जे इथे प्रेक्षक जोडले गेलेत मान्यवर जोडले गेलेत त्यांचं देखील स्वागत आहे चला खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे जेएमपी वासुदे टीम जो आपल्याला कक्ष दिलाय त्याच्यामध्ये बसून घ्यायचा आहे यस पुन्हा एकदा स्विंग होत असताना आलाय तो इथे डॉट बॉल कमालीचा बॉल इथे पडल्यानंतर टप्पा खरं तर काटा बदललाय कोण बदललाय त्रिकोण बनवलाय आणि टप्पा आपण पाहिला तर स्पीड होत असताना टर्न झालाय बॉल आणि पुन्हा एकदा इथे बॅक टू बॅक इथे 2 बॉल डॉट आलेत चांगली बॉलिंग अजय भातोसे जबरदस्त ही मॅच या आणखीन किती बिगिट तर केलाय क्षेत्ररक्षक धावत पडत आहे उमेश कदम ठेवतो दम फलंदाज बाद तर नक्कीच कोयना पुरुषात मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघरचे सन्माननीय जितूभाऊ सकपाळ माजी उपाध्यक्ष यांचे या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचे करूया मनपूर्वक स्वागत माजी सरपंच वडवळ देखील राहिलेत त्यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले स्वागत आहे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त आपण मॅच पाहत आहोत फलंदाजी ते बाद झालाय गौरव सकपाळ तिसऱ्या बॉल वरती विकेट आले उमेश कदमने खूप चांगली ते इनफिल्डच्या आतमध्ये इथे कॅच घेतली आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करते त्याला क्रॅम्प आला बॅटिंग साठी दाखल झाला बॅटर विनीत सकपाळ बॅटिंग साठी 3 षटकांचा मॅच 15 मिनिटाचा 10 मिनिटाचा अवधी आहे 2 षटकासाठी ही कंप्लीट करावी लागतील तुम्हाला जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहतोय मी सकाळीच म्हटलंय या ट्रॉफीची किंमत मार्केटमध्ये खूप कमी असते परंतु या ट्रॉफीची किंमत तुमची जिद्द तुमचा मेहनत तुमचा संघर्ष इथे टीमला तुम्हाला पराभूत करावा लागतं ट्रॉफीचा वापर केलाय पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग आणि ते एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना या ठिकाणी सन्माननीय संजयजी कदम यांचे या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचे या ठिकाणी मी करतोय मनपूर्वक स्वागत ज्यांनी आम्हाला नेटसाठी मदत केली त्यांना विनंती करतो आपण या संजयजी कदम साहेब शैलेश मरागजे मंचाशी संपर्क साधा शैलेश मरागजे निलेश मरागजे चला सुशांत सकपाळ यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज यासाठी बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस व्हाट अ बॉलिंग व्हाट अ स्पेल पहिल्याच बॉल वरती शॉट करायला होता परंतु कमालीचे कमबॅक कमालीची वापसी करत असताना अजय भातोसे व्हाट अ बॉलिंग एंड व्हाट अ स्पेल बड़े बड़े तूफानों से जो लड़कर होते पार जो करते कोशिश जो करते मेहनत उनकी कभी नहीं होती हार चिट्ठियां एक एक तिनका लाती है बनता है घोसला ना वो थकती ना रुकती ना हारे हौसला हर मुश्किल में होती है लड़ने के लिए तैयार जो करते कोशिश जो करते मेहनत उनकी कभी नहीं होती हार तर लवकर करायचे अंधार होईल या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम क्रमांक विठ्ठल रामजी मोरे अध्यक्ष अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी रायगड दिनेश मरागजे द्वितीय क्रमांक वेद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष लाईव्ह आम्हाला जी प्राप्त झाले माजी सरपंच वडवळ जितूभाऊ सकपाळ मालिकाबीर महेशजी मरागजे फलंदाज व गोलंदाज संकेत कदम युवा उद्योजक क्षेत्ररक्षक स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट मंदार उतेकर शूज आशिष कदम अक्षय भरत मरागजे यांच्या माध्यमातून जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे अक्षय केसारकर हुक केला बॉल चाललाय ते डीप मिड विकेट मध्ये एकतर सिंगल येते सेकंडचा कॉल आलाय आणि एकच सिंगल मिळेल वाडा फिल्डिंग चाबूक फिल्डिंग झटपट फिल्डिंग वेगाची फिल्डिंग चांगली फिल्डिंग होत असताना त्याची दौड एक सिंगल येते एक सिंगलच्या मदत एक सिंगलचं योगदान टोटल झालं ते एकूण धावा 8 धावा धाव फलकावरती पहिल्याच बॉल वरती शॉट करायला त्याच्यानंतर डॉट विकेट आणि सिंगल अशा 8 धावा तबरदस्त धाव फलकावरती आल्या चांगली बॉलिंगचा स्पेल सध्या केदारनाथ 11 कालपे टीमची सध्या आपण पाहतोय जबरदस्त कमबॅक केले वापसी केली या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल या मॅच मध्ये फाईट झाली या दोन संघांमध्ये गाठ पडली या दोन संघांमध्ये निमित्त क्रिकेट यस फुल टॉस बॉल दिशा दिली फक्त ड्राइव्ह केला या बॉलला एक सिंगल येते चांगली फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला सचिन कदम एक सिंगलची मदत आणि आता खरं तर जगडावं लागतंय या मॅच मध्ये फायनलच्या टोटल झाल्यात आतापर्यंत प्रशांत सकपाळ आणखीन बागारी आहे
प्रशांत सकपाल मैदानामध्ये कधी येणार ही चर्चा आता राहील या मॅच मध्ये. विंडीत असणारा स्ट्राईकला अक्षय केसारकर, वेगाचा स्वार शपलून खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने. ब्लॉक ऑनचा बॉल, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र अस्त्र बाहेर काढण्याचा अक्षय केसरकरने लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते. पंचांचं देखील आपण गौड कौतुक करूया, कारण का खूप चांगली मेहनत त्याने देखील घेतली 2 दिवसामध्ये. एक सिंगल आणि एक सिंगलच्या वैतीनं धाव संख्या होती ती एकूण 10 धावा. 10 के बाद दोस्तों जोखिम तो उठाना पडेगा, 10 का दम दिखाना पडेगा. आता माझी सटकली, मला राग येतोय, हा राग काढावा लागेल आणि तशा म्हणजे बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. या सीधे फटका देखील सुंदर आहे, पूर्णतः क्षेत्रशी ते अवेलेबल आहेत. एक सिंगल येते, एक सिंगलची मदत. अकालपे टीमला जर पराभूत करायचं असेल तर मोठी धावसंख्या येणं खूप महत्वाचं आहे. एक सिंगल येते आणि आपण 4 बॉलवरती पाहिलं तर एक सिंगल आल्यात. आणि सध्या आपण पाहिली तर जमिनीची बाजू कोणाची आहे तर अकालपे टीम, कारण का धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. सिंगलनी सध्या इथे काम सध्या चालू आहे, बिझी ठेवलंय स्कोर गार्डला. ही एक जमिनीची बाजू आहे, कारण का मोठे फटके येत नाही तर सिंगल डबल फोकस ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि तेच या मॅच मध्ये करत असताना बॉलर पुन्हा एकदा या शॉट अप बुल केलाय. बॉल निघून जातोय ते सीमा रेषेच्या बाहेर आलेला आहे ते. 1 बाउन्स 2 बाउन्स 1 2 का 4 4 4 4 4 4 4 रन. ही क्रिकेट स्पर्धा संपूर्ण समाज बांधव त्याचबरोबर आपले संपूर्ण प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, ते लूट करतायत. 22 यार्ड या वाढीच्या माध्यमातून खरं तर आपल्या हक्काचा चॅनल, या चॅनलला नक्कीच तुम्ही आता जाता जाता सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकनला क्लिक करा, हे विसरू नका. टोटल झाले ते आतापर्यंत या चौकांना 15 धावा धाव फलकावरती. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. सिंगल आल्या, छोटा बॉल मिळाला आणि त्याच्यानंतर फक्त फाइंडिंगला दिशा दिली बॅटरने. बॉलर पुन्हा एकदा ऑन द विकेट्स. या शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, चांगला बॉल, परंतु बॉल चाला इथे व्हाईट लेग स्टंपच्या बाहेर. एक अतिरिक्त रन्स इथे येते आणि टोटल झालं ते एकूण 16 धावा. या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल, कारण का संध्याकाळचं सत्र आहे, थोडी शांतता, बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाहीये आणि त्यावेळेस कदाचित तिथे ऍडव्हान्टेज मुवमेंट मिळू शकतं वासुडे टीमला. शपलून खेळण्याचा लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल जात असताना शोनन बाबूना मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना, आज की रात में डांस करती है तमन्ना, गेंद जाएगी टुन्ना 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 4 रन्स. 2 षटकांचा वादनी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर तब्बल एकूण 20. विनोद जाधव सर. तदनंतर आम्हाला सामनावीर ट्रॉफी प्राप्त झाल्या. सौ प्रमिला आनंद मरागजे, सदस्य वडवळ कैलासवासी पांडुरंग हरी मरागजे यांच्या स्मरणार्थ. सन्मान चिन्ह राकेश मरागजे, जुई वॉटर सप्लायर तुकाराम विठ्ठल मरागजे, माऊली कृपा स्वीटचे प्रोप्रायटर. सहभागी संघ सन्मान चिन्ह कैलासवासी हबपा शंकर मरागजे, माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ गणेश मरागजे. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू लक्ष्मण विठ्ठल मरागजे, विराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. मालिकावीर सायकल सौ सोनल अंकुश चाळके, उपसरपंच वडवळ यांच्या माध्यमातून, तथा क्रीडामंच वडवळ ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वर सुतार. खेळाडू कक्ष स्वर्गीय संजना सुरेश शिंदे यांच्या स्मरणार्थ सुरेश शिंदे व कैलासवासी राजेंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ गणपतजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे प्राप्त झाले. त्या दात्यांचं मनपूर्वक स्वागत व आभार. जबरदस्त येते आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक. यस 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 आणि आलाय तो इथे डॉट बॉल. प्रशांत पाठीमागे आहे, प्रशांत पाठीमागे आहे. प्रशांत कब आएगा, कब लहराएगा अपना झंडा. आणि ते डॉट बॉल येत असताना गौरव सकपाल बॉलिंग ट्रॅक वरती. टोटल झालं ते एकूण 20 धावा धाव फलकावरती. धावांचा इथे उच्चांक वाढवावा लागेल. जसं समोर आपण डोंगर पाहतोय त्या डोंगरा एवढी धावसंख्या होणं हे खूप महत्वाचं आहे. आता दोन्ही टीमने खरं तर देव आपले पाण्यात ठेवले असतील, परंतु जो नवस आहे तो तुमचा देव पाण्यामध्ये ठेवून तुमचा पूर्ण होत नसतो. त्यासाठी जिद्द मेहनत घ्यावी लागते. इथे फटका फसलाय आणि आणखीन एक फलंदाज इथे लॉंग ऑफ मध्ये क्लिअर करत असताना फटका फसला, फलंदाज होईल बाप. नवीन बॅटर कब आएगा आ चुका है वासोडे टीम का राजा. कोण होईल मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा महाराजा. त्याला मिळेल एक्सपोर्ट सायकल. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, शूज. खूप चांगले ते ट्रॉफ्या. या ट्रॉफीची किंमत मार्केटमध्ये कमी, परंतु जेव्हा ही ट्रॉफी इथे येते त्याची किंमत, जिद्द, मेहनत, तुमचा संघर्ष. कित्येक टीमला तुम्हाला पराभूत करावं लागतं. कोणता संघ चॅम्पियन ठरेल. हे 2 संघ आमने सामने. वासोडे बनाम कालबे अशी लढत. प्रेक्षकांची आपण पाहिजे ते खूप चांगली गर्दी आहे. प्रतिसाद देखील खूप चांगला मिळालाय. पैसा वसूल टुर्नामेंट.
टुर्नामेंट ऑफ द डे, टुर्नामेंट ऑफ द मॅच. बॉलर गौरव सकपाळ समोर असणार आहे प्रशांत. यस, रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, स्विच शॉट करायचा होता. आय लाईक टू डॉट. वा यार, लाजवाब गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये धाबा जरूर आल्या होत्या, परंतु आता नाहीये. 13 धाबा दुसऱ्या षटकामध्ये. तिथून मात्र ते डॉट बॉल लगातार 2, त्याच्यामध्ये विकेट. चांगली बॉलिंग. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गोविंदजी जाधव आणि त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुनील जाधव साहेब, या दोघांचं मान्यवरांचं इथे आगमन झालंय. आपण करूयात आमचे सहर्ष स्वागत. वन बॉम्बचा कॉल दिलाय, वन फ्रॉम दी ओव्हर. इथे हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. एक बॉल आणखी इथे डॉट आलाय. जबरदस्त आक्रमक गोलंदाजी सत्या. 2 पैलू असतात, एक आक्रमण आणि संयम, आणि त्यातला मात्र आक्रमक आता गोलंदाज झालाय. खूप चांगली कमिटमेंट आतापर्यंत या फायनलच्या मॅच मध्ये देतोय. यस, विकेट करण्याचा प्रयत्न. ऑन द कार्पेटने बॉल गुदगुल्या करत जमिनीला जातोय. एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल, थ्रो फेकलाय. आणखीन एक फलंदाजी ते बाद. विकेट. विनीत सकपाळ. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये एका जर मोठा विकेट येईल तर या मॅचला मजा येईल. ही मॅच वळण घेईल, हा मॅच युटर्न घेईल, कारण का त्या धाबा येणं महत्वाचा. 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि काय जबरदस्त यार, गौरव सकपाळनी आगीचे निखारे टाकलेत या मैदानामध्ये. एकच धाव फक्त दिली आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉलच्या पाठीमागे गोड बातमी देईल का प्रशांत? यस, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फर्स्ट लाईनच्या कव्हर मध्ये. चांगलं कॅच इथे होतोय. आणि काय जबरदस्त ला 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 जवाब बॉलिंग बाय मिस्टर गौरव सकपाळ. 2 विकेट आणि त्याच्यामध्ये फक्त 1 सिंगल दिली आहे. आणि धावा झाल्या धाव फलकावरती त्या 21 धावा. खरं तर आपण खूप चांगली स्पर्धा पाहिली. जय भवानी मित्र मंडळ कुसावडे आयोजित कोयना चॅम्पियन ट्रॉफी खरं तर समालोचन करण्याची आज आम्हाला संधी दिली. आणि सहभागी संघ धवली, अमरदीप धवली यायचं आपण टीमचा कॅप्टन. आपल्याला विनंती आहे की आपण यावं इथे, आपला देखील इथे सन्मान केला जाईल. खूप चांगली स्पर्धा विनोदजी, आपण ही 2 दिवस पाहिली, परंतु आज आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली आहे. आणि खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण का आपण पाहिलं तर बऱ्याचशा स्पर्धा आम्ही नवी मुंबई इथे आम्ही कव्हर करत असतो, परंतु काही स्पर्धा इकडे आम्ही कव्हर करण्यासाठी येतो. आणि आपली हक्काची स्पर्धा आपल्या खरं तर या मातीमध्ये घडलेलं आहोत. आणि याच मातीनं आपल्याला खरं तर मोठं करण्याचं काम या मातीनं केलंय. नक्कीच आपण भेटूया आता पुढे. नक्कीच आपली वाटचाल होईल येत्या आता प्रीमियर लीग मध्ये. तो देखील मी देखील संपूर्ण दोन्ही टीमला मी देतो शुभेच्छा. समाज बांधवांना देखील शुभेच्छा देत आहोत. आमच्या क्रिकेट असोसिएशनला शुभेच्छा देत आहोत. आणि जय भावानी मी थोडं शुभेच्छा देत मी घेतो रजा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर विनंती आहे, चला लगेचच फिल्डिंग लावूया. मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय ते देखील पाहणं गरजेचं. 18 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 22 रन्स. आपण पाहतोय 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल. चला विनंती आहे, फास्ट करा, चेंडू दिसला पाहिजे. संतोषजी सकपाळ साहेबांच्या माध्यमातून जे 200 रुपये आलेत षटकाराचे ते जमा केलेत मंडळाकडे. चला विनंती आहे, जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अजय भातोसे आणि त्या जोडीला सजल भातोसे. जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसातील अंतिम लढत या ठिकाणी बघतोय. हा आनंद घेण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचं ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. तर वासोटी टीमसाठी नितीन बुवा सकपाळ यांच्याकडून 2000 आले, ते अंतिम 2 मध्ये खेळतायत म्हणून. आणि पहिल्या चेंडूला स्वागत केलंय. या चेंडूवरती येतील त्या धावा. 6 येतोय षटकार. ज्ञानेश्वर सकपाळच्या पहिल्या चेंडूवरती बघा 22 धाव्यांचं लक्ष. 18 चेंडूंमध्ये जवळ 36 ते 40 धावा जमवायच्या होत्या, परंतु कुठेतरी पिछाडीवरती पहिल्याच चेंडूवरती षटकारानं सुरुवात केली अजय भातोसेनं. 22 धावा जमवायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये.
आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि काय होईल तिथे मात्र षटकार येतोय. आयवॉक कॅच घेतली. धावा झाल्या त्या 12-22 धावांचं लक्ष. धावा आल्या त्या मात्र 12. आता 10 धावा बॅलन्स आहेत. केदारनाथ अक्कलबे टीम JMP वासोडे टीम यांच्या दरम्यानची मेगा फायनलची लढत. विलास सावंत साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपये आले या दोन षटकारांसाठी. ओहो सेलेक्ट केलाय, सन्मान दिलाय या चेंडूला. 2 नंतर चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. एक सिंगल आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 13-13. नेहमी सांगत असतो प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्यानंतर सगळं काही तुम्हाला मिळत असतं. मी नेहमी सातत्यपूर्ण म्हणतो की भिंतीवर लावलेल्या घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत असते. त्यासाठी सूर्योदय आधी सकाळी उठून कष्टाची दौड करावी लागते. कष्ट करावं लागतं. कष्ट करतोय. ओहो दुसऱ्या बाजूला चेंडूला उंची. कॉलिंग केली, कॅच होईल. सजल येतोय बॅक टू पवेलियन. धाबा झाल्या त्या मात्र 13 धाबा. चला न्यू बॅटर जाऊ द्या. केदारनाथ अक्कलबे टीम मैदानाच्या आतमध्ये. अक्षय येतोय मात्र धाबा झाल्या त्या 13 रन्स. 0.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धाबा झाल्या त्या 13 रन्स. अक्षय मैदानामध्ये दाखल होईल. मेगा फायनलची लढत आणि तिथे आपण पाहतोय नॉस्टॅगेन वरती अजय बातोजे स्ट्रायकेट वरती अक्षय केसारकर. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. सेमीफायनलची यापूर्वीची मॅच आपण पाहिली. रफ अँड टफची अमादीप धवली आणि JMP वासोटी दरम्यानची मॅच. त्यानंतर आता आपण पाहतोय केदारनाथ अक्कलबे आणि JMP वासोटी. 18, 19, 20, 21 याच मैदानावरती KPL धमाका आपल्याला पाहायला मिळेल. आणि KPL धमाका या ठिकाणी सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. कोयना प्रीमियर लीग. फटका खेळलाय या चेंडूवरती. फटका क्षेत्ररक्षक घेतोय. रिव्हर्स जज करण्याचा प्रयत्न. सिंगल आणि सिंगलने धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 14 धावा. 14 रन्स. अगदी पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा. 8 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजून जवळजवळ 13 चेंडू आहेत. 13 चेंडू 8 धाबा. मेगा फायनलची लढत मैदानाच्या आत. घुटना टेक, तमाशा देख. चेंडू निघून जातोय का पाहायचं. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलने धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 15 धावा. 15 रन्स. नो डाऊट आपण पाहतो एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगत धावा झाल्या त्या 15 धावा. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 7 धावा. 12-7चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. जबरदस्त एफर्ट देण्याचं काम. चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहू शकाल. 12 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा 12 चेंडू. इथून सामना जिंकता येईल काय हे देखील पाहावं लागेल. JMP वासोटी टीम प्रयत्न तर करेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय अजय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. प्रशांत. 12 चेंडू 7 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12-7चं समीकरण. 7 धावा 12 चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडूला भिरकावून दिलंय. नो डाऊट सेट सिटीज ऑफ 6 रन्स. आणि एका धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव. धावा झाल्या त्या मात्र आता 21. एका धावेची गरज विजयासाठी. कोणतरी चॅम्पियन 99%. केदारनाथ अक्कलबे टीम 1%. रिवाज खेळलाय. आणखीन एक फटका. सामना मात्र येथे जिंकलाय केदारनाथ अक्कलबे टीमनं. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. आपण पाहतोय जय भवानी मित्र मंडळ कुसावडे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी आणि MS धोनी स्टाईल मॅच मात्र फिनिश केली आहे. PPL चा बादशाह. पनवेल प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर बाईक मिळवली आहे आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ करणारा या ठिकाणी अजय बातोसे संघ असलेला केदारनाथ अक्कलबे संघ विजेता ठरतोय. सर्व मंडळाच्या ठिकाणी सर्व सदस्य आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्वांना विनंती आहे. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. 18